नमस्कार. मी योगिता मोकडे. अ, नवी दृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. सर्वप्रथम मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहे. अ, आभार यासाठी कारण तुम्ही इतके लाइक्स, कमेंट, शेअर्स केले आहेत आणि इव्हन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही मला पर्सनली कॉल करता किंवा पर्सनली तुमचे आलेले मेसेजेस खरंच मला इतकं प्रोत्साहित करते, की म्हणजे मी काहीतरी नवीन तुमच्यासाठी आणावं किंवा एखादा मग तुमच्यासाठी काहीतरी उपक्रम करावा यासाठी माझी नेहमी जिद्द लागली असते, की मी काय करावं, की मी तुमच्यासाठी पुढे जाऊ शकेन. थँक यू सो मच. मला म्हणजे असं वाटलंही नव्हतं, की इतके रिप्लाय येतील किंवा तुमचा म्हणजे इतका सपोर्ट मिळेल. थँक यू फॉर युअर सपोर्ट आणि मी नक्कीच आणखीन चांगलं-चांगलं देण्याचा प्रयत्न करेल आहे. थँक यू सो मच. तुम्ही खरंच पहिल्यांदा जर चॅनलवर असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांनी केलं त्यांच्यासाठी खूप-खूप धन्यवाद. आजचा विषय आहे अगदी सहज आणि खरंच सहज. थोडा वेगळा विषय आहे. अगदी सहज म्हणजे एखादी कुठलीही बाब किंवा एखादी कुठलीही गोष्ट जेव्हा आपण अगदी सहज करतो म्हणजे विदाऊट इंटेन्शन फॉर एक्झाम्पल की जर सहज एखाद्या वेळेला बोलताना सहजच कोणी जरा नाराज दिसतंय, का काय झालं? एखादी आपण केलेली कमेंट आणि त्या कमेंटने तो हसण्यात आला म्हणजे कधी सहजपणे, नो इंटेन्शन इज देअर. मग त्यानंतर तुम्ही दिलेला मदतीचा हात, सकारात्मक बोलणे, अगदी सहजपणे कोणाला मारलेली मिठी, अगदी कुणाला सहजपणे छोटीशी दिलेली स्माईल म्हणजे आता हेच बघा ना, जर समजा आपण एखाद्या दिवशी थोडंसं नाराज आहे किंवा टेन्शनमध्ये आहे आणि लगेचच एखादं छोटंसं कुठलंही बाळ असू द्या, ते आपल्या समोर आलं आणि खुदकन हसलं, की आपल्या म्हणजे 2 मिनिटासाठी आपण कितीही स्ट्रेसमध्ये असलो, तो स्ट्रेस काय होऊन जातो अचानकपणे नाहीसा होतो आणि आपल्याला सहजच म्हणजे तो नाहीसा झाल्याने आपण थोडंसं तरी त्यापासून आपल्याला रिलॅक्स होऊन जातं आणि ही गोष्ट त्यांनी इंटेन्शनली केलेली नाही आहे आणि त्याच गोष्टीला मी सहज असं म्हणजे सहज असं नाव दिलेलं आहे आणि तो निरागस चेहरा म्हणजे आपल्याला सहज सुखावून जातो आणि जर थीम जर आपण लक्षात ठेवली किंवा ही जर बाब आपल्या लक्षात राहिली तर आपण सहजपणे दिलेली स्वतः केलेली सहज कामगिरी किंवा एखादी कृती ही इतरांसाठी फार महत्त्वाची ठरते. कदाचित याचा आपण विचारही केलेला नसतो. कदाचित आज माझ्या बोलण्यानंतर कदाचित तुम्हाला वाटेल, की आपणही सहजपणे काहीतरी असं पॉझिटिव्हली करावं. कारण कधी-कधी आपण सहजपणे कुणाला दिलेली कुठल्याही प्रकारची एखादी चांगली गोष्ट, एखाद्या वेळेला दिलेले कुणालाही पैसे, बरेचदा छोट्याशा दुकानावर जाताना चिल्लर आपण वापस घेत नाही, पण त्या ₹1 ची किंमत त्या व्यक्तीला माहिती असते. कदाचित आज नाही, पण जेव्हा तुमच्यावरती गोष्ट पडेल आहे आणि म्हणजे घडेल आहे, त्यावेळेला तुम्हाला त्याची जाणीव नक्कीच होईल आहे. एखाद्या वेळी छोटासा दिलेला एखादा सल्ला किंवा एखादी शिकवण, एखादा उपदेश किंवा एखादी अचानक आपल्याकडे एक्स्ट्रा असलेली गोष्ट आपण सहजपणे कोणाला देऊन दिली, की समोरच्याला वाटत आहे, की गरजूला दिली. पण ही त्या गोष्टीसाठी ती जी गोष्ट आहे, ती एखाद्या व्यक्तीसाठी एक अमूलाग्र असा त्याच्या जीवनामध्ये बदल घडवून आणत असते आणि नकळतपणे आपल्या हातून पुण्यही घडते. कदाचित आपण गोष्टीचा कधीच विचार केलेला नाही आहे. पण खऱ्या अर्थाने तो श्रीहरी या भक्तीचाच किंवा या कृतीचाच भुकेलेला आहे. तुम्ही देव्हाऱ्यात कितीही 2 तास जरी पूजा केली, तरीही कदाचित त्या पूजेला देव पावायला वेळ लागेल. पावणार नाही असं नाही, पण पावायला वेळ लागेल. पण तुमच्या या कृत्याला तो नक्कीच अ, त्यावेळी त्वरित असा तो तुम्हाला पावेल. अशी म्हणजे ही छोटीशी विचार करण्यासारखी बाब आहे आणि मला असं वाटते त्या श्रीहरीवर माझा पूर्ण विश्वास आहे, की तो ही गोष्ट पूर्ण करून देईल आहे आणि तुमचाही कदाचित या गोष्टीशी सहमत असालच आणि म्हणूनच आजपासनं एक छोटीशी सहजच का होईना, सहजच एक गोष्ट करून जा. धन्यवाद.